हाय हॅलो नमस्ते, मी पूजा फूडी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते। आज मी तुम्हाला चटपटीत कैरीपासून एक एवढा भन्नाट असा पदार्थ दाखवणार आहे। हा पदार्थ तुम्ही अगदी कधीही करू शकता। अवघ्या 1 ते 2 मिनिटांमध्ये होणार आहे। अजिबात जास्तीचा वेळ लागणार नाही। 2 मिनिटं खूप झाले हा पदार्थ करण्यासाठी। रेसिपी खूप सोपी आहे, त्यामुळे नक्कीच तुम्हाला आवडणार आहे। व्हिडिओला आधीच एक लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राइब करा, त्याचबरोबर सोबतचं बेल आयकन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत येईल। तर बघा, इथे मी या रेसिपीसाठी एक मीडियम साईजची कैरी घेतलेली आहे। या कैरीची आपल्याला साल काढून घ्यायची आहे। बघा अशा पद्धतीने आता मार्केटमध्ये खूप सहज ह्या कैऱ्या उपलब्ध होतात। तर बघा, इथे मी अशा पद्धतीने कैरीची साल काढून घेतली। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणेच आपल्याला कैरी कट करून घ्यायची आहे। बरं, आता इथे या रेसिपीसाठी मी फक्त अर्धी कैरी वापरणार आहे। बघा, यामधली जी कुई आहे ना, जो मधला भाग असतो किंवा त्याची जी बी असते ती कवळी हवी, खूप अशी निबार झालेली नकोय। अशीच कैरी आपल्याला घ्यायची आहे। थोडक्यात काय, कैरी आपल्याला निबार नकोय, म्हणजे खूप अशी पिकत आलेली वगैरे नकोय। अशी छान हिरवीगार कैरी घ्यायची आणि ही कैरी आंबट सुद्धा नसते अजिबात। तर बघा, व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मी ही कट करून घेतेय। कैरीची ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा, सगळ्यांना खूप आवडेल आणि अगदी चटपटीत अशी ही कैरीची रेसिपी तयार होणार आहे। तर बघा, व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपण ह्याच्या खापा करून घेतोय। आत्ताच सांगते, आपण लोणचं करत नाही आहोत। व्हिडिओ संपूर्ण पहा, तुमच्या लक्षात येईल। अप्रतिम रेसिपी होणार आहे। व्हिडिओला अजूनही लाईक केलं नसेल तर प्लीज पटकन एक लाईक करून घ्या, त्याचबरोबर नवीन असाल तर सबस्क्राइब सुद्धा करून घ्या आणि व्हिडिओ कुठून पाहताय ते सुद्धा मला कमेंट करून नक्कीच कळवा। इथे बघा, 2-3 लसणाच्या पाकळ्या घेतल्या, एक हिरवी मिरची घेतली, तिखट आहे म्हणून एकच घेतली आहे। तुम्हाला जास्त तिखट आवडत असेल तुम्ही जास्त घातलीत तरी चालेल। ही रेसिपी मी 2 जणांसाठी करते आणि 2 जणांसाठी एवढी कैरी इनफ आहे। तुम्हाला किती क्वांटिटीत करायची आहे तितक्या तुम्ही कैऱ्या घेऊ शकता। तर बघा, यामध्ये आपण लसूण घातला, एक मिरची घातली, त्याचबरोबर कैरी घेतलेली आहे। त्यानंतरनं इथे मी भरपूर अशी कोथिंबीर घेतली आहे। बघा, छान हिरवीगार कोथिंबीर घ्यायची। जर तुमच्याकडे पुदिना असेल तर थोडासा पुदिनासुद्धा घेऊ शकता। जितकी कोथिंबीर आहे त्याचा अर्धा भाग पुदिना तुम्ही घेऊ शकता। आता इथे मी चवीनुसार मीठ घालून घेतलं। हे सगळं वाटल्यानंतरनं क्वांटिटी कमी होणार, मीठ घालताना कमी घाला। 1 चमचा साखर घातलेली आहे। साखर आवर्जून घाला, साखरेमुळे ह्या चटणीची टेस्ट अप्रतिम येणार आहे, त्यामुळे साखर नक्कीच घाला। बघा, इथे आपलं हे वाटून झालं आहे। दरदरीत वाटायचं आहे, अगदी फाईन नाही वाटायचं आहे आपल्याला, थोडं असं दरदरीतच ठेवायचं आहे हे। आता एका बाउलमध्ये मी काढून घेते। जर तुम्हाला याला तडका द्यायचा असेल तर तुम्ही देऊ शकता। तडक्यामध्ये सुरुवातीला मोहरी घालायची, त्यानंतरनं थोडीशी पांढरी जी आपली उडदाची डाळ येते ती घालायची आणि थोडं हिंग घालायचं आणि त्याचा तडका तुम्ही याला देऊ शकता। खूप छान होईल। हवं तर कढीपत्ता वगैरे सुद्धा घालू शकता, पण विदाऊट तडकासुद्धा, बिना तडक्याची सुद्धा ही चटणी खूप कमाल लागते, छान होते। खरंच नक्की एकदा ट्राय करा। आणि आता उन्हाळा आहे, तोंडी लावायला असं काहीतरी चटपटीत असेल तर जरा 2 घास जास्तीचे सुद्धा जातात आणि करायला सुद्धा सोपी आहे। अवघ्या 1 ते 1.5 मिनिटातच ही चटणी तयार होईल। तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्कीच कळवा। नवीन असाल जाता जाता सबस्क्राइब करा। व्हिडिओला लाईक केलं नसेल तर आवर्जून व्हिडिओला लाईक करा। तुम्हाला 1 सेकंदही लागणार नाही, पण तो एक वाढलेला लाईक पाहून माझ्या चेहऱ्यावरचा आनंद वेगळाच असतो। तर चला, पुन्हा आपण भेटूया अशाच एका छानशा चटपटीत रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय। थँक्यू सो मच फॉर वॉचिंग।